छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या रमाई योजनेत घोटाळा झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी हा आरोप केला। मुख्यमंत्री फडणवीस शिंदेंच्या नावाने बनावट पावत्या असल्याचे यावेळेला अंबादास दानवेंनी म्हटलं। बनावट कागदपत्रांमध्ये शिंदेंचं आंबेडकर नगरमध्ये वास्तव्य दाखवल्याचं दानवेंनी म्हटलं। परिषदेचे आमदार अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत। अंबादास दानवेजी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घरकुल योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, तुम्ही आरोप करताय, कशा पद्धतीने हा सगळा भ्रष्टाचार आहे? हे पण मी सभागृहात मांडलेला आहे। घरकुल बोगस कागदपत्र बनवून घरकुल लाटण्याचा प्रकार संभाजीनगरात घडलाय। सरकार अजूनही जागेवर नाहीये, सरकार अजूनही जागा झालेलं नाही। इथं मी त्यांना पत्र दाखवले, देवेंद्रजींच्या नावाने उत्पन्नाचे सर्टिफिकेट आहे, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे संभाजीनगरात राहतात। राहुल नगर, सादात नगर, छत्रपती संभाजीनगर, हे एकनाथ संभाजी शिंदे, आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर, त्यांचं टॅक्स आहे 1900 रुपये। हे शिंदे साहेबांचं राशन कार्ड आहे बघा, पूर्ण घराचं आहे, वहिनींचं आहे, डॉक्टर श्रीकांतजींचं आहे, त्यांच्या सौभाग्यवतींचं आहे आणि शिंदे साहेबांच्या नातवाचं नाव आहे त्याच्यात, बरोबर। त्याच्यानंतर हे रहिवासी प्रमाणपत्र आहे तहसीलचं, दोघांचं आहे, वार्षिक उत्पन्न आहे दोघांचं। त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे देवेंद्रजी फडणवीस यांचं, आणि कोणतं कास्ट सर्टिफिकेट आहे? एससीचं आहे, एससीचं आहे काय लिहिलेलं आहे ना, आणि दोघांचे आधार कार्ड आहे बघा संभाजीनगर पत्त्याचे। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याच अशा पद्धतीने फॉर्जरी डॉक्युमेंट्स होत असतील तर कोणाला जबाबदार धरायचं? हिंमत कशी होती ती बघा ना तुम्ही। पिडजिलीस खंडू कसबेसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई। राज्यातील गौण खनिज नियमांमध्ये बदल करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा पाहायला मिळते। मुनगंटीवार, वडेट्टीवार, भास्कर जाधव, अर्जुन खोतकर, अनिल पाटील, समाधान आवताडे, आशिष देशमुख, संजय बनसोडेंच्या समितीत समावेश आहे। अप्पर मुख्य सचिव विकास खारगे हे या समितीचं कामकाज पाहणार आहे। पुढील 3 महिन्यामध्ये समिती अहवाल सादर करणार आहे। तर गोरज भंडारवरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही। अन्न विभागाचे सहआयुक्त सचिन केदार यांनी ही माहिती दिलेली आहे। अन्न औषध विभागाच्या नोटिशीला उत्तर देण्याचं गोरज भंडार आदेश देण्यात आलेले आहेत। नोटीसला उत्तर न दिल्यास कारवाईचा विभागाला पुन्हा अधिकार असल्याचं कोर्टानं म्हटल्याचं सचिन केदार यांनी म्हटलं। सदर इलिगल कारवाई असल्याचे म्हटले असे कुठेही निदर्शनास येत नाही। मान्य न्यायालयाने फक्त सदर प्रकरणी गोरज भांडार यांची याचिका मान्य केली असून निलंबन मागे घेऊन त्याऐवजी सदर पेढीत सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व सदर पेढीने सदर सुधारणा नोटीसच्या अनुषंगाने त्यामधील नमूद त्रुटींची पूर्तता विहित कालावधीत म्हणजे 14 दिवसाच्या आत जर केली नाही तर त्या अनुषंगाने त्याच्यावर अन्न सुरक्षा मान्य कायद्याअंतर्गत पुढील कारवाई जसे की परवाना, निलंबन किंवा रद्द या प्रकारची कारवाई घेण्यात येणार।